नमस्कार मंडळी. मंडळी, आपल्या चॅनलमध्ये आपण नुकतेच 12 व्हिडिओ प्रकाशित केलेले आहेत, ज्यामध्ये आपण सर्व 12 राशी आणि त्या राशीमध्ये येणारी नक्षत्र यांची संपूर्ण माहिती त्या व्हिडिओमध्ये प्रत्येक राशीसाठी केलेली आहे. ज्यामुळे प्रत्येक राशीमधील व्यक्तीचं स्वभाव दर्शन, करिअर, आरोग्य याबद्दलची सखोल माहिती आपल्याला आपल्या राशीबद्दलची, नक्षत्राबद्दलची मिळायला मदत मिळते. त्यामुळे आपलं व्यक्तिमत्व अजून जास्त बहारदार, आकर्षक आणि यशस्वी बनवण्यासाठी त्याचा निश्चित आपल्याला उपयोग होईल. तसेच करिअर निवडीसाठी, उच्च शिक्षण घेण्यासाठी सुद्धा होईल. अजूनपर्यंत आपण आपल्या राशीचा व्हिडिओ पाहिला नसेल तर त्या सगळ्या 12 व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या खाली आम्ही देत आहोत. जाणीवपूर्वक मुद्दामून आपल्या राशीचा व्हिडिओ पहा. आता आपण सुरू केली आहे 27 भागांची राशी चक्रातील सर्व 27 नक्षत्रांची सखोल माहितीची ही मालिका आणि हा त्यातला 6वा भाग आहे. या प्रत्येक नक्षत्रामध्ये 4 चरण असतात आणि त्या प्रत्येक चरणाबद्दल सुद्धा विस्तृत माहिती या नक्षत्रांच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. त्यामुळे अर्थातच आपल्याला आणखीन विस्तृत माहिती आपल्या व्यक्तिमत्व, आरोग्य, करिअर याबद्दल मिळायला निश्चित मदत होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या या नक्षत्रांच्या नुसार आपल्या मंडळींनी कोणती करायची आहे साधना, उपासना, मंत्रपाठ ही सुद्धा माहिती आपण या व्हिडिओत घेत आहोत. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा. मंडळी, मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये. चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा. चला तर मग जाणून घेऊया 27 नक्षत्रामधील 6वं नक्षत्र आर्द्रा नक्षत्र याविषयी. हे जलतत्वाचं नक्षत्र आहे आणि या नक्षत्रातील 4ही चरण मिथुन राशीमध्ये येतात. या नक्षत्राचा स्वामी ग्रह आहे राहू आणि नक्षत्र देवता आहे प्रत्यक्ष भगवान शंकर म्हणजे रुद्र आणि गण आहे मनुष्यगण. त्यामुळे आर्द्रा नक्षत्रावर मिथुन राशीच्या स्वामी ग्रहाचा, बुधाचा आणि त्याच्या नक्षत्र स्वामी ग्रहाचा, राहूचा अशा दोन्ही ग्रहांचा प्रभाव असतो, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि म्हणूनच ज्याप्रमाणे भगवान शिवशंकराने जगाच्या कल्याणाकरता विषप्राशन केले आणि स्वतः त्रास करून घेतला, अगदी त्याप्रमाणे या नक्षत्रातल्या मंडळींचा स्वभाव स्वतः कष्ट सहन करण्याची क्षमता ठेवणारा असतो. कोणत्याही कामाला सदैव तयारीत असणारी रिस्पॉन्सिबल व्यक्तिमत्वाच्या असतात ह्या व्यक्ती. बोलण्यामध्ये अत्यंत लाघवी स्वभावाच्या. कोणत्याही नवीन ठिकाणी, नवीन लोकांमध्ये बसलेल्या असताना आपल्या मधुर बोलण्याने लोकांचे चटकन आकर्षण मिळवण्यामध्ये हुशार असतात. लोकांची मानसिकता ओळखण्यात सुद्धा ही मंडळी हुशार असतात आणि तत्पर असतात. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या लोकांबरोबर यांचे सूर लवकर जुळून येतात. प्रत्यक्ष महादेव म्हणजे रुद्र ही देवता या नक्षत्राची स्वामी देवता असल्यामुळे यांच्यामध्ये उग्रता सुद्धा तेवढीच अधिक असते. काही वेळेला बारीक सारीक गोष्टींवरून सुद्धा ही मंडळी रागावताना दिसतात. तर बऱ्याच वेळेला यांच्या स्वभावातील हट्टीपणा उफाळून येताना दिसतो. या नक्षत्रावर काही कुयोग झाले असतील, म्हणजे नक्षत्र काही अशुभ योगात असेल किंवा कुंडलीमध्ये बुध ग्रह अशुभ स्थितीमध्ये असेल, तर यांचं बोलणं फार तीक्ष्ण असतं, म्हणजेच दुसऱ्याला टोचेल, बोचेल असं असतं, दुसऱ्याचं मन दुखावणारं असतं. तर अशी मंडळी बऱ्याचदा दुसऱ्यांनी केलेले आपल्यावरचे जे उपकार आहेत हे लगेच विसरताना दिसतात. मात्र हाच बुधग्रह जर कुंडलीमध्ये शुभ स्थितीमध्ये असेल तर कोणत्याही गंभीर प्रसंगात स्वतःचं धैर्य, विवेकशीलपणा सोडत नाहीत, खंबीर राहतात. कामाच्या ठिकाणी आपल्या साथीदारांच्या विचारांचा योग्य तो मानसन्मान ठेवतात. हा मात्र प्रत्यक्ष निर्णय घ्यायच्या वेळी करतात निर्णय तेच घेतात जे आपल्याला स्वतःला योग्य वाटते. मात्र शिवशंभूप्रमाणे ही मंडळी तेवढीच धीरगंभीर स्वभावाची सुद्धा असतात. शुभ आणि अशुभ दोन्ही परिणाम प्रत्येक नक्षत्रामध्ये मिळतात. एखादी गोष्ट करायची यांनी विचार केला तर ती पूर्ण करून दाखवतातच. इथे मात्र त्यांचा हट्टीपणा उपयोगी पडतो आणि म्हणून बऱ्याचदा यांना फणसाची उपमा दिली जाते. कारण बऱ्याचदा बाहेरून ही मंडळी कठोर वागणारी, बोलणारी, दिसणारी असली तरी आतून मात्र अत्यंत कोमल, सदहृदयी असतात, प्रेमळ असतात. जलतत्वाचं हे नक्षत्र असल्यामुळे स्वभाव जरा चंचल राहतो. त्यामुळे बऱ्याच प्रसंगात यांची सहनशक्ती पुष्कळदा कमी सुद्धा राहते. कोणत्याही भूलथापांना काही वेळा ही मंडळी सहज बळी पडताना दिसतात. एखाद्या गोष्टीचा विचार न करता त्या गोष्टीच्या मागे जायला लागतात किंवा त्या गोष्टीचं अंधानुकरण करायला लागतात. अशा गोष्टी जेव्हा यांच्या कुंडलीमध्ये अशुभ ग्रहांची स्थिती असेल इतर, तेव्हा ह्या गोष्टींचा अनुभव जास्त येतो.
यांना नवनवीन जागांना भेटी देणं, भ्रमंती करणं, फिरणं यांची आवड असते. त्यामुळे ही मंडळी वाहनांची, गाड्यांची सुद्धा शौकीन असतात. या मंडळींमध्ये संशोधन, चिकित्सक वृत्ती, गूढशास्त्राविषयी आवड, आधुनिक विज्ञान, तंत्रज्ञान याबद्दल प्रचंड आकर्षण, आवड असते आणि बुद्धीची चाणाक्षता सुद्धा फार सुंदर असते. कारण या नक्षत्रावर बुद्धीचा कारक बुध, तर संशोधन वृत्ती, आधुनिक तंत्रज्ञान, विज्ञान याची आवड आणि बुद्धी देण्याचा राहू या ग्रहांचा प्रभाव असतो. या नक्षत्रामध्ये कु, घ, छा ही अक्षरे येतात. या मंडळींमध्ये बुद्धीची चमक फार छान असते. निरनिराळ्या विषयांचा सखोल अभ्यास करायला यांना आवडतं. तसेच विविध क्षेत्रांमधील नवीन ज्ञान मिळवायला सुद्धा यांची नेहमीच तयारी असते. हे एक बौद्धिक नक्षत्र आहे आणि गूढ विज्ञानवादी सुद्धा. बुधाचा प्रभाव या मंडळींवर, नक्षत्रावर असल्यामुळे कोणत्याही क्षेत्रातील व्यवसाय करायला यांना आवडतोच. परंतु त्या व्यवसायातील सखोल ज्ञान सुद्धा यांच्याकडे असतं. शिवाय ज्या कार्यक्षेत्रामध्ये संशोधन आहे, विज्ञान आहे, आधुनिक तंत्रज्ञान आहे, अशा क्षेत्रामध्ये सुद्धा ही मंडळी अग्रभागी असतात, करिअर करायला पुढे असतात आणि त्यात त्यांना यशही येतं. या सर्वांशी संबंध जोडायला सुद्धा यांना आवडतं. यांचा स्वभाव हा नेहमी हसतमुख असतो. यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये आनंदी राहायला आवडतं, जुळवून घ्यायला फार आवडतं आणि जमतं सुद्धा. बुध आणि राहूचा प्रभाव या नक्षत्रावर असल्यामुळे लोकांच्या मनाचा ठाव घेण्यात, ह्युमन बिहेवियर समजण्यामध्ये ही मंडळी हुशार असतात आणि म्हणूनच यांना मनोरुग्ण सल्लागार, मानसोपचार तज्ज्ञ या भूमिकेतून कार्य करायला, करिअर करायला हरकत नाही. तसेच सायकोलॉजीमध्ये कन्सल्टन्सी ही मंडळी यशस्वीपणे करू शकतात. तर मानसशास्त्राच्या इतरही निरनिराळ्या विभागात, कार्यक्षेत्रात ही मंडळी यशस्वी होऊ शकतात. आपल्याकडे असलेलं ज्ञान यांना हलकं फुलकं करून लोकांमध्ये सहजरित्या वाटायला सहज जमतं. यांचं प्रेझेंटेशन फार सुंदर आणि उत्तम असतं. त्यामुळे कोणत्याही विषयांमधील सल्लागार म्हणून यांची सुद्धा कारकीर्द नेहमीच यशस्वी राहते. मोटिवेशनल स्पीकर या आत्ताच्या काळातील नवीन आलेल्या क्षेत्रामध्ये सुद्धा यामुळेच यांना हमखास यश मिळण्याची शक्यता वाढते. लोकांच्या आयुष्यामध्ये, परिस्थितीमध्ये बदल हे येतच असतात. परंतु या मंडळींच्या आयुष्यात मात्र नेहमीच आणि सारखेच बदल येत असतात. आयुष्यातील याच चढ उतारांमधून, बदलांमधून, प्रतिकूल, वाईट, चांगल्या परिस्थितीमध्ये सामना करून ही मंडळी स्वतःला उभारून यशस्वी होऊन दाखवतात. हे मात्र त्यांचं अतिशय वेगळेपण आहे. आयुष्यात येणाऱ्या वाईट प्रसंगांना, संकटांना तोंड देऊन यश प्राप्त करणं हे जणू या मंडळींच्या जीवनाचं ध्येयच आहे. अशा प्रकारे आयुष्य जगायला सुद्धा यांना आवडतं आणि तरीही सतत आनंदी आणि हसतमुख राहणारं हे नक्षत्र आहे. याच गोष्टींमुळे जीवनातील विविध अनुभव स्वतः घेतल्यामुळे त्यांचं आयुष्य हे समृद्ध अनुभवांनी तयार झालेलं असतं आणि म्हणूनच प्रत्येक अडचणींवर यांच्याकडे सल्ला आणि माहिती असते, अनुभव असतो. एकाच वेळेला निरनिराळी कामं हातात घेऊन यशस्वी करायला सुद्धा या मंडळींना फार आवडतं आणि ती कामं यशस्वी सुद्धा करतात. नोकरी आणि व्यवसायामुळे सतत भ्रमंती मात्र या नक्षत्रातल्या मंडळींना करावी लागते. त्यामुळे घरापासून लांब राहावं लागतं. या नक्षत्रातील महिलांच्या हातात पैसा बऱ्यापैकी असतो. मात्र कुंडलीतील इतर ग्रहयोग जर शुभ नसतील तर हा पैसा मात्र हातात जास्त काळ टिकून राहत नाही. अनावश्यक खर्च यांच्या हातून जास्त वाढतात किंवा केले जातात. अशा वेळेला महालक्ष्मीची उपासना महिलांनी अवश्य वाढवावी, खर्चावर नियंत्रण ठेवावं. राहू आणि बुधाचा अंमल या नक्षत्रावर असल्यामुळे ही मंडळी व्यापार करणाऱ्याला विशेष प्राधान्य देतात. इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिसिटी, दारू, विषारी पदार्थ, केमिकल्स अशा क्षेत्रात व्यापार किंवा नोकरी ही मंडळी यशस्वीपणे करू शकतात. तसेच गुप्तहेर खातं, शास्त्रीय संशोधन कार्य, रिसर्च अँड डेव्हलपमेंट, फार्मासिस्ट, मेडिकल, डॉक्टर, विशेष करून सर्जन किंवा ENT स्पेशालिस्ट, वकिली क्षेत्र यामध्ये सुद्धा विशेष करून क्रिमिनल लॉयर, मानसशास्त्र, शोध पत्रकारिता, टेलिकम्युनिकेशन, ट्रॅव्हल्स अँड टुरिझम, पब्लिकेशन्स, सोशल मीडिया, गूढशास्त्र जसे की ज्योतिष, वास्तू, न्यूमरोलॉजिस्ट, टॅरो कार्ड रीडर, रेकी, हीलिंग अशा वेगवेगळ्या कार्यामध्ये या मंडळींना चांगलं यश मिळतं. उपासना आणि साधनेचा जर या नक्षत्रासाठी विचार केला तर या नक्षत्रामधील जातकांनी अर्थातच रुद्रदेवता आहे. त्यामुळे शिवशंकराची उपासना आणि साधना आवर्जून करावी. यासाठी ओम रुद्राय नमः किंवा ओम नमः शिवाय किंवा शिवाय नमः यापैकी कोणत्याही मंत्राचा जप रुद्राक्ष माळेवर अवश्य रोज करावा.
शिवमहिम स्तोत्र, शिवलीलामृत पोथी किंवा शिवलीलामृत 11वा अध्याय नेहमी वाचनात ठेवावा. श्रावणात तर अगदी आवर्जून सोमवारचे व्रत उपवास करता आलं तर अतिउत्तम. वयवर्ष 32 ते 42 यांच्यासाठी शुभ परिणाम देणारं राहतं. आपल्या पूजास्थानामध्ये सुदर्शन यंत्र, सर्व कार्य सिद्धी यंत्र ठेवून त्याचं रोज दर्शन घेणं, तसेच शिवपूजेसाठी कोणत्याही प्रकारची शिवपिंड पूजेत ठेवू शकतात. जसे की नर्मदा शिवलिंग, स्फटिक शिवलिंग, पारद शिवलिंग, कोणत्याही धातूचं असलेलं शिवलिंग. गळ्यामध्ये 11 रुद्राक्ष धारण करणं सुद्धा यांच्यासाठी शुभ समजलं जातं. आरोग्याचा विचार करता वातविकार, शरीरातील नसांचे आजार, न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम्स, कान, नाक, घसा या संदर्भातले आजार, निमोनिया, टीबी, अस्थमा, दमा, श्वसन नलिके संदर्भातले आजार, तर स्त्रियांना युट्रस बद्दलचे आजार सांभाळावे लागतात, गरजेचे राहतात. तर काही वेळेला असे आजार उत्पन्न होतात की ज्याचं निदान लवकर होत नाही. वैद्यकशास्त्राला सुद्धा हे आजार अनाकलनीय असण्याची शक्यता असते. विषारू जंतू, प्राणी यांच्यापासून सुद्धा शारीरिक दोष किंवा आजाराचा धोका निर्माण होतो. तेव्हा अशा गोष्टींपासून सावध राहणं हा सगळ्यात मोठा उपाय. अर्थात ते सगळे रोग होतात असं नाही, पण यापैकी काही ना काही होण्याची शक्यता असते. या नक्षत्रामध्ये 4 चरण असतात. त्या 4 चरणांमुळे सुद्धा यांच्यामध्ये वेगळेपण आढळतं. पहिल्या चरणामध्ये जन्म घेतलेला जातक हा मटेरियलिस्टिक गोष्टीच्या मागे लागणारा असतो. त्यामुळे नोकरीसोबत काहीतरी उद्योग व्यवसाय करण्याकडे या मंडळींचा कल असतो. यासाठी मल्टीटास्किंग करण्याचा यांचा अट्टाहास असतो आणि ते करतात सुद्धा. तसंच यांच्यामध्ये त्यांना चांगल्या प्रकारे यशही मिळतं मल्टीटास्किंगमध्ये. दुसऱ्या चरणामध्ये जे जातक जन्म घेतात त्यांच्या बाबतीमध्ये म्हणायचं झालं तर मानसिक ताणतणाव लवकर घेणारी ही मंडळी असतात. त्यामुळे यांना कुठल्याही गोष्टीचं फ्रस्ट्रेशन लवकर येतं. यासाठी या मंडळींनी आध्यात्मिक साधना, उपासना, मेडिटेशन, योग साधना यावरती जास्त लक्ष देऊन आपल्या या आरोग्याच्या तक्रारींवरती समाधान मिळवावं. सकारात्मक वाचन, संगत याचा उपयोग करून घेणं उत्तम राहतं. तिसऱ्या चरणामध्ये जन्म घेतलेला जातक हा सायंटिफिक नेचर या सायंटिफिक नेचरच्या स्वभावाचा असतो. त्यामुळे इंजिनिअरिंग, मेडिकल, स्पेस सायन्स, रोबोटिक इंजिनिअरिंग अशा क्षेत्रामध्ये उच्च शिक्षण घेणं, करिअर करणं यांच्या दृष्टीने उत्तम राहतं. चौथ्या चरणामध्ये जन्म घेतलेल्या जातकांवरती जर प्रभाव बघितला तर सामाजिक कार्य करण्यासाठी ही मंडळी अतिशय उत्तम समजली जातात. समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो ही भावना, हे विचार यांच्यामध्ये अधिक प्रमाणामध्ये असतात. त्यामुळे एखादा NGO चालवणं किंवा स्थापन करणं त्याच्यासाठी ही मंडळी अतिशय उत्तम समाजसेवा, समाजकार्य. तर मंडळी अशी ही आर्द्रा नक्षत्राची होती माहिती. कसा वाटला हा व्हिडिओ अवश्य कळवा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले व्हिडिओ शेअर करण्यासाठी, लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी शेअर करा. आवडला असेल तर लाईक करा. म्हणजे आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण 3 पुस्तकं प्रकाशित केली. त्यापैकी विविध मंत्र आणि स्तोत्र यांचं संकलन केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तर 9892156163 हा नंबर थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये असतोच. या नंबरवर ₹330 फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता आम्हाला व्हॉट्सअप करा. तसेच श्री सप्तशती गुरुचरित्र सार टेंबेस्वामी महाराजांनी लिहिलेला अप्रतिम 700 ओव्यांचा हा ग्रंथ ₹151 फोनपे करून आपण मागवू शकता. तर अष्टोत्तर शतनामावली यामध्ये विविध देवदेवता आणि काही महत्त्वाच्या ग्रहांची 108 नावं संकलित केलेली आहेत. हे सुद्धा पुस्तक आपण ₹51 फोनपे करून मागवू शकता. तर आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढावी म्हणून हे पितळेचं धूपदीप पात्र सुद्धा आपण मागवू शकता. तसेच मंडळी शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध ग्रहांची यंत्र, विविध रुद्राक्ष, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या स्मरणशक्ती एकाग्रतेसाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या कार्यालयात आणि वास्तूमध्ये ठेवता येण्यासारखं ते म्हणजे अन्नपूर्णा यंत्र, सुदर्शन यंत्र, श्री यंत्र, कुबेर यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, वास्तु इंद्राणी यंत्र, दक्षिणावर्ती शंख या सुद्धा गोष्टी आपण आमच्याकडून सहज मागवू शकता, ऑर्डर देऊ शकता. फक्त त्याआधी व्हॉट्सअप मेसेज करा, माहिती घ्या आणि नंतर आपली ऑर्डर बुक करा. तसेच ज्यांना आपल्या पत्रिकेविषयी सखोल माहिती घ्यायची असेल, करिअरबद्दल, उच्च शिक्षणाबद्दल, स्वभावाबद्दल, आरोग्याबद्दल, तरीही आपण आमच्याशी संपर्क साधू शकता व्हॉट्सअप मेसेज करून. आणि हे सशुल्क मार्गदर्शन आपण ऑनलाईन पद्धतीने म्हणजेच फोनवरून करत असतो. त्यामुळे अगदी भारताच्या
कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपणही सहज मार्गदर्शन घेऊ शकता. फक्त आम्हाला WhatsApp मेसेज करा. संपूर्ण माहिती पाठवतो, ती संपूर्ण समजून घ्या. नंतर आपली अपॉइंटमेंट बुक करा. तर मंडळी, असं हे आर्द्रा नक्षत्र. त्यानंतर 7व्या नक्षत्रामध्ये आपण येतो आहे आणि ते नक्षत्र आहे पुनर्वसू नक्षत्र. तर त्या नक्षत्राची माहिती घ्यायला विसरू नका. तोपर्यंत कळावे लोभ आहे असावा. धन्यवाद.